वारकरी पंढरपूरला चालला होता. रेल्वेमधनं पुणे स्टेशनला रेल्वेत बसला आणि बसल्यानंतर पंढरपूरला चालला. पंढरपूरला निघाला आणि पंढरपूरला जात असताना रेल्वेत त्या काय शिकलेली सवरलेली मंडळी होती, सुशिक्षित मंडळी होती. आणि त्याने त्या वारकऱ्याला पाहिलं आणि वारकऱ्याला पाहिल्यानंतर त्यांना वाटलं, अरे 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 हे असंच दिसतंय, आपण हे जे आज मजा घेऊया. शिकलेली एक 7-8 जण होती. ती म्हणली काय मजा घ्यायची, काय नाही म्हणले, आपण चेन वाढायची. चेन वाढायची, हो चेन वाढायची. बरं चेन वाढल्यावर काय होईल, रेल्वे थांबेल. आणि रेल्वे थांबल्यावर काय होईल, काय नाही, रेल्वे थांबले, पोलीस आले, टीसी आला की आपण ह्या वारकऱ्याचं नाव सांगायचं, जाऊन द्यायचं, ह्याला टाकतील जेलमध्ये. हो, पण जर आपल्यावरच आलं तर काय करायचं, काय नाही म्हणले, आपण सगळ्यांनी 1000 रुपये काढून ठेवू आणि जर आपल्याला पकडलं तर पैसे देऊ आणि विषय मिटवू. मग 5-25 जण तिथली सगळे गोळा झाले. 1000 रुपये काढलं, 25,000 रुपये गोळा झालं आणि एक जणाकडे ठेवलं. आणि अशी 1-2 किलोमीटर रेल्वे बाहेर गेली आणि चेन ओढली. चेन वाढल्यानंतर रेल्वे थांबली. 10-15 पोलीस आत आले आणि आल्यानंतर महाराज हो सगळ्यांनी त्या ठिकाणी सगळे आले. विचारलं कोण आहे साहेब. 5-25 पोलीस टीसी सगळे आले आणि आल्यानंतर त्यांना विचारलं कुणी चेन ओढली, कुणी चेन ओढली, कुणी चेन ओढली म्हणल्यानंतर सगळ्या 25 जणांनी त्या वारकऱ्याकडे बोट केलं. वारकऱ्याकडे बोट केल्यानंतर वारकऱ्याने घाबरावं का नाही. वारकरी होता, रोज एक गाव करत होता. वारकऱ्याला विचारलं का चेन ओढली, त्यानं म्हणले हो मीच चेन ओढली. का चेन ओढली, तुम्हाला माहित आहे का ह्याची शिक्षा काय आहे, हो सगळं मान्य, पण चेन का ओढली. त्या वारकऱ्यानं सांगितलं बघा ह्या 25 जणांनी मला मारलं आणि माझ्या खिशातलं 25,000 रुपये काढून ह्या माणसाकडे ठेवलं. महाराज पोलिसांनी बघितलं तर 25,000 रुपये त्याच्या खिशात गावलं. वारकऱ्या त्याच्यातलं 25,000 काढलं, त्याला दिलं. कुठं चाललाय वारकरी बाबा, काय नाही पंढरपूरला चाललोय. का, काय नाही माझी संत पंगत तिकडे घालाय चाललोय. सगळ्या पोलिसांनी 500 गोळा काढलं आणि त्या वारकऱ्याला दिलं. 50,000 घेऊन वारकरी निघून गेला. पण पोलीस स्टेशन पर्यंत महाराज माझा सांगायचा भाग आहे, माणसाला कपड्यावर जायचं नाही, अंतरंगापेक्षा बाहेरंगापेक्षा अंतरंग श्रेष्ठ आहे. बरोबर. 2 मुद्दे माझे संपले.